नमस्कार. पिकांचं आरोग्य एकदम उत्तम राहावं आणि उत्पादन भरघोस मिळावं यासाठी वनस्पतींना लागणारी आवश्यक पोषक तत्व कोणती, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दलच्या सविस्तर मार्गदर्शनात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. हे टप्पे म्हणजे किचकट वाटणारं विज्ञान सोपं करून थेट आपल्या शेतात कसं वापरायचं याची एक सोपी पद्धतच आहे. चला तर मग सुरू करूया. चला आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. कधी विचार केला आहे का की निसर्गात इतके सगळे घटक असूनही वनस्पतींच्या वाढीसाठी अगदी मोजकेच घटक महत्त्वाचे का मानले जातात? तर मग प्रश्न येतो की एवढ्या सगळ्या घटकांमधून फक्त 17च का महत्त्वाचे? अहो, याचं कारण असं आहे की कोणत्याही घटकाला अत्यावश्यक म्हणून घेण्यासाठी त्याला 4 कडक कसोट्या पार कराव्या लागतात. चला बघूया कोणत्या आहेत त्या कसोट्या. तर हे आहेत ते 4 निकष. पहिलं, त्या घटकाशिवाय वनस्पती बीपासून परत बी तयार करू शकत नाही. दुसरं, त्याचं काम दुसरं कोणीच करू शकत नाही. तिसरं, वनस्पतींच्या आत होणाऱ्या प्रक्रियांमध्ये त्याचा थेट सहभाग हवा. आणि चौथं, ही गरज जगातल्या सगळ्या वनस्पतींना असायला हवी. जेव्हा एखादा घटक या 4ही अग्निपरीक्षा पास करतो तेव्हाच त्याला अत्यावश्यक पोषक तत्व म्हटलं जातं. आता येऊया एका अगदी व्यावहारिक गोष्टीकडे, म्हणजे आपल्या पिकाची पानं बघूनच आपण कसं ओळखू शकतो की त्याला कोणत्या पोषक तत्वाची कमतरता आहे. हे एक प्रकारचं झाडांचं बोलणं समजून घेण्यासारखं आहे. आता ही लक्षणं दिसतात कुठे? तर ती दिसतात जुन्या म्हणजे खालच्या पानांवर. आणि यामागे खूप इंटरेस्टिंग कारण आहे. बघा, नत्र, मॅग्नेशियम, स्फुरद, पालाश आणि जस्त ती सगळी आहेत मोबाईल पोषक तत्व. म्हणजे काय? तर वनस्पती त्यांना गरजेनुसार इकडून तिकडे हलवू शकते. मग जेव्हा यांची कमतरता भासते तेव्हा वनस्पती हुशारीने काय करते? जुन्या पानांमधला साठा काढून घेते आणि नवीन येणाऱ्या कोंबांना, पानांना पुरवते. म्हणूनच कमतरतेची लक्षणं आधी जुन्या पानांवर दिसायला लागतात. याच्या अगदी उलट काही लक्षणं फक्त नवीन म्हणजे वरच्या शेंड्याकडच्या पानांवर दिसतात. हे का होतं? कारण लोह, मॅंगनीज, तांबे आणि गंधक ही इममोबाईल म्हणजे स्थिर पोषक तत्व आहेत. वनस्पती त्यांना एकदा वापरलं की सहजासहजी हलवू शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा जमिनीत त्यांची कमतरता असते तेव्हा ती थेट नवीन येणाऱ्या वाढीवर म्हणजे कोवळ्या पानांवर दिसून येते. आणि इथे एक खूप सूक्ष्म फरक आहे जो ओळखता आला पाहिजे. कॅल्शियम आणि बोरॉन या दोघांची कमतरता अगदी शेंड्यावर म्हणजे नवीन येणाऱ्या कोंबांवर दिसते. दोन्हीमध्ये पानं वाकडी होतात. पण एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा. कॅल्शियमच्या कमतरतेत नवीन कोंब पूर्णपणे पिवळा पडून मरून जातो, तर बोरॉनच्या कमतरतेत तो थोडा पिवळा पडतो, वाकडा होतो पण मरत नाही. हा फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता जरा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या जगात डोकावूया. ही अन्नद्रव्य जरी खूप कमी प्रमाणात लागत असली तरी ती पिकाच्या आतमध्ये एन्झाईम्स आणि हार्मोन्सच्या मदतीने चालणाऱ्या छोट्या छोट्या इंजिनसारखं काम करतात. यांच्याशिवाय पिकाची गाडी पुढे सरकूच शकत नाही. प्रत्येकाचं काम अगदी ठरलेलं आणि महत्त्वाचं आहे. जसे की जस्त हे वाढीचा वेग ठरवतं, लोह पानांना हिरवा रंग देतं, बोरॉन नसेल तर फळधारणाच होणार नाही, तांबे पिकाला रोगांपासून वाचवण्याचं काम करतं, तर मॅंगनीज आणि मॉलिब्डेनम सारखे घटकसुद्धा बी उगवणीपासून ते नत्र उचलण्यापर्यंतची महत्त्वाची कामं करतात. एकही इंजिन बंद पडलं तर गाडीचा वेग कमी होणारच. आता आपण एका गंभीर प्रश्नाकडे वळतोय. आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनींमध्ये या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता का वाढत चालली आहे? यामागची मूळ कारणं काय आहेत? हा आकडा बघा, हा आपल्याला खूप काही सांगून जातो. एका अंदाजानुसार महाराष्ट्रातील जवळजवळ 36% जमिनींमध्ये जस्ताची कमतरता आहे. विचार करा, परिस्थिती किती गंभीर आहे. आणि हीच गोष्ट बोरॉन आणि लोहाच्या बाबतीतही लागू होते. हे आकडे आपल्याला जागे करण्यासाठी पुरेसे आहेत. बरं, ही कमतरता का निर्माण होतीये याची अनेक कारणं आहेत. आपण सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखताचा वापर कमी केलाय. नवीन हायब्रिड वाण जास्त उत्पादन देतात पण ते जमिनीतून जास्त अन्नद्रव्य उचलतात. आपण पिकांची फेरपालट करत नाही, जसं की सतत मका लावला तर जमिनीतील जस्त संपून जातं. जमिनीमध्ये चुनखडी जास्त असेल किंवा तिचा pH बिघडलेला असेल तर खत टाकूनही ते पिकाला लागू पडत नाही. चला, आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली. आता आपण या माहितीपत्रकाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे उपायांकडे वळूया. खतांची निवड, ती देण्याची योग्य वेळ आणि ती कशी द्यायची हे सगळे आता आपण समजून घेऊ. खतं व्यवस्थापनासाठी ही बुफेट डिनर संकल्पना कायम लक्षात ठेवा.
आपण जसं बुफेमध्ये आपल्याला हवं तेच आणि हवं तेव्हाच खातो, तसंच पिकालाही त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर जे गरजेचं आहे तेच खत द्या. सुरुवातीला सगळं एकत्र मिसळून टाकणं म्हणजे अन्नाची नासाडी करण्यासारखंच आहे. पिकाच्या प्रत्येक अवस्थेची भूक वेगळी असते. सुरुवातीच्या वाढीच्या काळात म्हणजे शाखीय वाढीच्या वेळी नत्र आणि स्फुरद लागतात. फुलोरा लागला की बोरॉनचा रोल सर्वात महत्त्वाचा ठरतो. फळांचा आकार वाढू लागला की पॉलाश राजासारखं काम करतो आणि सगळं सांभाळतो. आणि शेवटी फळं पिकायला लागली की मॅग्नेशियम त्याची गुणवत्ता वाढवतो. आणि हे तर खूपच महत्त्वाचं आहे, विशेषतः महाराष्ट्रासाठी. सरकारने जमिनीच्या प्रकारानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ग्रेड ठरवून दिले आहेत. आपली जमीन जर आम्लयुक्त असेल तर ग्रेड 3 वापरा, सामान्य असेल तर ग्रेड 1 आणि जास्त चुनखडीची म्हणजे अल्कधर्मी असेल तर ग्रेड 4 वापरायला हवा. आणि जर फवारणी करायची असेल तर सर्व प्रकारच्या जमिनींसाठी ग्रेड 2 हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता हा भाग खूप काळजीपूर्वक बघा. कोणती खतं एकत्र मिसळायची आणि कोणती नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. काही खतं एकमेकांचे कट्टर दुश्मन असतात, जसं की कॅल्शियम आणि स्फुरद. ती एकत्र केली की त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि दोन्ही पिकाला मिळत नाहीत. तर काही खतं एकत्र आली की पाणी सोडून त्यांचे खडे बनतात, जसं की युरिया आणि SSP. त्यामुळे योग्य जोडी जमवणं महत्त्वाचं आहे. पण थांबा, इथे एक वैज्ञानिक अपवाद आहे. आपण ऐकतो की जस्त आणि स्फुरद एकत्र देऊ नये. हे खरं आहे, पण जर आपण या मिश्रणात निंबोळी पेंटसारखे सेंद्रिय पदार्थ वापरले किंवा जर आपलं जस्त चिलेटेड स्वरूपातलं असेल तर मात्र आपण ते एकत्र देऊ शकतो. हा एक खूप महत्त्वाचा आणि व्यावहारिक उपाय आहे. आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. इथे आपण सुरक्षिततेबद्दल आणि खत व्यवस्थापनातल्या एका सुवर्ण नियमाबद्दल बोलणार आहोत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आधी सुरक्षा. खतांसोबत, विशेषतः ॲसिडसोबत घरी कोणतेही प्रयोग करू नका. हे खूप धोकादायक ठरू शकतं. खतं हाताळताना नेहमी हातमोजे वापरा आणि उत्पादनावर दिलेल्या प्रत्येक सूचनेचं पालन करा. आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि हा आहे आजच्या चर्चेचा सार, आपला सुवर्ण नियम. आपलं सगळ्यात मोठं आणि शक्तिशाली साधन कोणतं माहितीये? ते खताच्या गोणीत नाहीये, तर ते आपल्या माती परीक्षण अहवालात आहे. अंदाजाने खतं टाकणं म्हणजे पैसा आणि मेहनत पाण्यात घालवण्यासारखं आहे. माती परीक्षण अहवाल हा आपल्या जमिनीचा डॉक्टर आहे. तो आपल्याला अचूक सांगतो की जमिनीला नेमकं काय हवंय. त्यामुळे आता स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण आपल्या जमिनीच्या आरोग्याची काळजी प्रोॲक्टिव्ह होऊन म्हणजे आधीच घेत आहोत की फक्त एखादी समस्या दिसल्यावर धावपळ करतोय? शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला तर शेती नक्कीच जास्त फायद्याची होऊ शकते. जर या मार्गदर्शनामुळे आपल्याला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्यासारख्याच इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.